हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सर्वजण? आशा आहे खुश असाल, मस्त असाल. आज हा नेमका काय विषय असावा BDD चाळीवर? हो, चाळीवरच, चाळीच्या जिवंत वनावर. मुंबईत गाव कुठे पाहायला मिळत असेल किंवा आपली गावची माणसे कुठं दिसत असतील तर ते म्हणजे BDD चाळीत. हे कुठे येतं बरं? ज्यांना माहीत नसावं अशांसाठी सांगायचं म्हटले तर हे येतं मुंबईमध्ये डिलाई रोड तसेच करी रोडला. तसेच दादर, परळ, लालबाग या ठिकाणी देखील आहेत. आम्ही लहान असताना तेव्हा सुट्ट्यांमध्ये बरीच लोक मुंबईवरून आलेली पाहायला मिळत. शेजारच्या घरात मुंबईवरून व्यक्ती आली की मुंबई मिठाई आणि फरसाणा ठरलेलाच. तेव्हा मात्र वर्षातून काही वेळा मुंबईकरांना पाहण्याची संधी आम्हालाही मिळत. संधी यासाठी कारण ते आमच्याच मित्रमैत्रिणींचे वडील, दादा, काका, मामा असते. मुंबईवरून आले म्हटल्यावर लहानपणी एक विशेष उत्सुकता असायची की ही मुंबई कुठे असते, कसे राहत असतील तिथे लोक, वर्षानंतर किंवा एखाद्या सणाला येणारे लोक. यांच्याकडून पाहून वाटायचं की किती हा नीटनेटकेपणा आहे यांच्या कपड्यांमध्ये, वाणीमध्ये. येताना बॅग भरून भरून गावी येत. शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत पाहुण्यांनाही खाऊचे पुढे घेऊन येत आणि जाताना त्यांना चकल्या भडंग मिळत. मुंबईमध्ये गावानुसार प्रत्येकांच्या खोल्या आहेत, ज्या पूर्वजांनी घेऊन ठेवल्या होत्या, ज्यांचा त्या काळापासून गावावरून येणाऱ्या प्रत्येक चाकरमान्यांसाठी राहण्यासाठी सोय उपलब्ध व्हावी. आपल्या गावच्या मुलांना मुंबईत आल्यावर त्यांची स्वप्न पूर्ण करता यावी, त्यांना राहण्यासाठी कोणते अडथळे येऊ नयेत यासाठी या गावच्या खोल्या आहेत, ज्या इंग्रजांच्या वेळी बांधल्या गेल्या होत्या. त्या पण दगडाच्या, ज्या 100 वर्षानंतरही अजूनही उभ्या आहेत. त्या काळात या खोल्यांचा वापर इंग्रज जेल म्हणून करत होते, ज्या इंग्रज सोडून गेल्यानंतर भारतीयांच्या ताब्यात आल्या होत्या. आज असो किंवा पूर्वी मुंबईत स्वतःची खोली घेऊन राहणं किंवा भाडेतत्वावर राहणे म्हणजे किती खर्चिक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पूर्वीपासून मुंबईत असणाऱ्या मिलमध्ये आपलेच कित्येक आजोबा, पणजोबा, वडीलधारी व्यक्ती कार्यरत होते. इतक्या सर्वांना वेगळ्या अशा खोल्या घेऊन राहायचं म्हणलं तर अशक्य होतं. आलेल्या पगारातून घरी द्यायचं किती, स्वतःला ठेवायचं किती, अशामध्ये या BDD चाळी या गावाकडून येणाऱ्या मुलांचा आधार होता आणि आजही आहेत. या 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये त्यात आणि पोटमाळा असे, इतक्या जागेत तब्बल 20 जण किंवा त्याहून अधिक जण राहत. हे कसे राहत असतील हा प्रश्न तुम्हालाही असेल, पण हे मात्र सत्य आहे. इथे राहण्याची एक पद्धत असते, नीटनेटकेपणा असतो. एखादी गृहिणी जशी घर आवरते तशी ही मंडळी आपलं हे घर आवरून ठेवतात, नीटनेटकं ठेवतात. इतकंच नाही तर वर्षातून येणारे प्रत्येक सण साजरे करतात. एकत्र येऊन अगदी आनंदाने इथे उत्सव साजरे होतात. खानावळीचे डबे आले की पंक्तीने एकत्र जेवतात. हा अनुभव मीही सर्वांसोबत घेतला आहे बरे का. आजकाल ज्यांना मोबाईल समोर ठेवून जेवण गोड लागत नाही अशांसाठी यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. नक्कीच. जेवताना गप्पा रंगतात, पार्टी वगैरे करण्याचे नियोजन आखले जाते. सर्व मिळून मिसळून अगदी बेत आखतात, स्वतःच बनवतात आणि वाटूनही खातात. कधी एकत्र चहाचा बेत असतो तर कधी नाश्त्याचा. यांचे साबण ठेवण्याची जागा आणि पद्धत मला विशेषतः खूप आवडली. एकत्रित रंगीबिरंगी दिसणारे टॉवेल कसे सुंदर दिसत आहेत ना. बिछाने देखील किती सिस्टमॅटिक असतात. अप्रतिम कला आहे. मुंबईत पावसाळा आला म्हणजे चाळीत पाणी शिरतच. दरवर्षी या गोष्टी घडतातच.
अशा वेळी गुडघाभर पाण्यात बसण्याचीही सोय नसते. तिथे रात्र जागून काढावी लागते. तळमजल्याची सर्व मंडळी पाणी उतरेपर्यंत रात्र जागून काढत असतात. इतकंच काय तर पाऊस कमी होत आला, रूमचं पाणी ओसळू लागलं की पुन्हा त्या खोल्या स्वच्छ धुवून काढाव्या लागतात. रस्त्यावरचे पाणी घरात साठल्याने काय झोप लागावी त्या जीवांना. खरंच यांच्याबद्दल सांगावं तितकं थोडंच आहे. मुंबईकर असेच सर्व सहन करत, कष्टाने पैसा जमा करत गावी मुलांना, बाळांना, घरच्यांना सांभाळत आलेत. कधी कधी स्वतः मन मारतात, पण आपल्या कुटुंबाचं पालन पोषण नीट व्हावं म्हणून अहोरात्र काम करतात. आता येण्या जाण्याच्या सुविधा वाढल्या, प्रवासाच्या फेऱ्या वाढल्या म्हणून एक भाग वेगळाच. पण पूर्वी मुंबईकर वर्षातून एकदाच, नाहीतर 6 महिन्यातूनच दिसत. पोटाला अगदी चिमटा काढत कटिंग चहा घेत, पण दिवसा एक नोकरी तर उरलेल्या वेळेतही काहीतरी जोडधंदा करत असतात. स्त्री जशी माहेर सोडून सासरी येते, तसे हे काका, मामा, वडील, दादा ही आपलं कुटुंब सोडून आलेले असतात. खानावळीतल्या चपात्या कशाही असो, आमटीत मीठ जरी नसलं किंवा भाजी जरी कमी असली तरी गावी कॉल केला की मी पोटभर जेवलो, तुम्ही जेवला का? आहेत ना सर्वजण ठीक? असंच सांगतो. घरातील उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुटुंबातील एकाला तरी घर सोडावं लागतंच. त्यावेळी आशीर्वाद म्हणून लाभतात त्या या बेडडी चाळी, ज्या अगदी बापाच्या सावलीसारख्या असतात तर आईच्या मायेसारख्या. ब क ची शाळा, ब क ची शालेय शाळा वही पुस्तकांपर्यंतच मर्यादित, पण खरी आयुष्याची शाळा मात्र इथेच भरते. सर्वांच्या प्रेमामुळे, सहकार्यामुळे, कधी कामावरून त्रासून आल्यावर पाठीवर थाप दिलेल्या काकामुळे, चल कटिंग मारू म्हणणाऱ्या मित्रामुळे, लेकाच्या अजून कुठं राहिलास, लेकाच्या अजून कुठं होतास, जेवायला वाट पाहिली पासून परशा पाणी जाईल उठ अंघोळीला पर्यंत, बोवा कुठं राहिला अजून पासून आबा डबा आणायला गेल्यात पर्यंतचा प्रवास म्हणजे बेडडी. बेडडी ही आता जात आहे सर्वांना सोडून. त्याचंही वय झालं आहे आता. बऱ्याच वर्षाच्या आठवणी साठवून उंजळीत मावेल इतकं जपून ठेवणं इतकंच शिल्लक राहिलं आहे आता. बेडडी म्हणजे नुसत्या दगडाच्या 4 भिंती नाहीत, गावच्या घरादारांना दिलेला भाकरीचा तुकडा आहे, तर कधीही दुकानातलं राशन आहे, मुलाबाळांचं शिक्षण आहे, तर इथूनच सुरुवात केलेल्या प्रत्येक नोकरीच्या पदाची उच्चतम पातळी आहे. आजोबा पंजोबाच्या काळापासूनची आठवणीची शिदोरी आहे, मायेचा सागर आहे, त्यांनी दिलेल्या येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी आशीर्वाद आहे. या खुल्या आसमंताखाली दिलेली एक निवांत झोप आहे. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रूपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी खुश राहा, मस्त राहा, सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. हॅलो, रामकृष्ण हरी माऊली. सर्वांना नमस्कार. तर आजचा एपिसोड बनवून अत्यंत आनंद होत आहे, कारण कधीही विचारही नव्हता केला होता की बेडडी चाळीवर आणि रूमवर एक असा एपिसोड बनवला जाईल. साधारणतः तिथे गेल्यानंतर एक वेगळीच शांतता, एक आपली आपुलकी, सर्वांच्या सोबत बसून जेवणं म्हणा किंवा तिथलं वातावरण म्हणा, पांडुरंगाचं मंदिर म्हणा किंवा त्या लहान रूम असून देखील तिथला जो नीटनेटकेपणा आहे किंवा तिथल्याची स्वच्छता आहे आणि त्या लहान छोट्या छोट्या खिडक्या असून देखील तिथे वृक्ष लावलेले आहेत,
रोपटे लावलेले आहेत ते पाहून तर अगदीच मन प्रसन्न होतं आणि अशीच सर्वांची साथ कायम राहू द्या. तिच्या आठवणी अशाच कायम आपल्या मनात ठेवून साधारणतः मलाही BDDमध्ये सहभागी होता आलं, सणांमध्ये सहभागी होता आलं. यासाठी मी खूप खूप सर्वांची आभारी आहे.